गोंदिया जिल्ह्याचे भाजप आमदार विनोद अग्रवाल आपल्यासोबत आहेत। निधीवरून काही खटके हे मनरेगा मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत उडल्याचं पाहायला मिळतंय। सभागृहात हा विषय खरं तर आलेला आहे। काय नक्की तुम्ही मागणी केलेली आणि किती महिन्यांपासूनचा हा निधी आहे? संपूर्ण राज्याचे 4185 कोटी रुपये कुशल कामाचे, ज्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, विकास कामाच्या पुरवठादारांचे पैसे असतात। 4185 कोटी रुपये थकीत आहेत, त्यापैकी 1379 कोटी रुपये शासनाने रिलीज केले, परंतु गोंदिया जिल्ह्याला एकही निधी मिळाला नाही। ही बाब मी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि 2 तासामध्ये त्यांनी मी यावर निर्णय घेतो असं आम्हाला सांगितलं आहे। यापूर्वी काय पत्रव्यवहार झाला होता? यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार झालेला आहे, त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे, परंतु विशेषत्व त्यांच्या विभागातील ते त्यांचे पी.एच. श्री मालपानी यांनी लुडबुड करून हा सर्व प्रकार घडवून आणलेला आहे। अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी, निश्चित रूपाने कारवाई केली पाहिजे। ही गोष्ट मी मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्री महोदयांच्या सुद्धा कानावर टाकलेली आहे। मंत्र्यांकडून काय आश्वासन मिळालं? निश्चित रूपाने मुख्यमंत्री महोदय आजच कारवाई करणार आहे। आपण बघतो या ठिकाणी निधीच्या मुद्द्यावरून खरं तर भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यामुळे निधीवरून महायुतीमध्येच कुठेतरी मतमतांतर आहे, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी विधान भवनाच्या सभागृहामध्ये आणि परिसरामध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।